नमस्कार, मी घाडगे सर, संचालक क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती। आपल्या संस्थेतर्फे गेले 12 वर्ष झेप नावाचा उपक्रम चालवला जातो। आता हा झेप नावाचा जो कार्यक्रम आहे तो नेमका काय आहे त्या संदर्भात आता आपण माहिती घेऊया। तर हा उपक्रम आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी ह्या वर्षी 10वीची बोर्डाची परीक्षा देणार आहेत ह्यांच्यासाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आता हा उपक्रम 3 टप्प्यामध्ये आपण त्याची माहिती घेणार आहोत। तर पहिला जो टप्पा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पालकांसाठी नक्कीच आपल्या विद्यार्थ्यासाठी किंवा पाल्याचं पुढचं भवितव्य कसं घडेल ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। आता हल्लीचा जो जमाना आहे की अगदी ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे आणि विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे, AI सारखा विषय आलेला आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळे जे जॉब्स आहेत अगदी रतिमहारथी जे आहेत जॉबमधले तेही इथं गोंधळून गेलेले आहेत किंवा नेमकं पुढं काय होणार आहे, काही जॉबलेस व्यक्ती होणार आहेत बरेचसे लोक। तर आपल्या मुलाला पुढं 6 किंवा 8 वर्षाच्या दरम्यान काय वाढवून ठेवलेलं आहे ह्या संदर्भात नेमकी कोणती क्षेत्र पुढं आपल्याला सुरक्षित असणार आहे जॉबच्या दृष्टीनं आणि आपला पाल्य पुढं त्याचं जे करिअर आहे ते कुठं सुरक्षित आहे ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला जे आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। तर हा करिअर गायडन्सचा कार्यक्रम विद्यार्थी आणि पालक ह्या दोघांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे। हा एक पार्ट झाला ह्या कार्यक्रमाचा। दुसरा पार्ट आपल्या 10वीच्या फक्त विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण ही बोर्डाची परीक्षा असते 10वीची परीक्षा आणि पहिल्यांदाच मुलं बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत। तर हे सामोरं जात असताना त्यांच्या मनामध्ये एक किंचित भीती दडलेली असते, एक टेन्शन असतं। हे टेन्शन कसं रिलीज होईल, बोर्डाची परीक्षा अगदी सहजतेनं कसं देता येईल, तर ह्या संदर्भातलं जे गायडन्स आहे हे बोर्ड परीक्षेत एक्झामिनर म्हणा, मॉडरेटर म्हणा, ह्या पद्धतीत खूप वर्ष काम केलेले जे तज्ज्ञ लोक असतात ह्यांच्याकडनं आपल्याला काही आपल्या मुलांना कानमंत्र आपण देणार आहोत की जेणेकरून त्यांची ही परीक्षा सुकर होईल, त्यांचं पर्सेंटेज वाढेल आणि अगदी तणावमुक्त परिस्थितीत ते परीक्षा देणार आहेत। तर हा दुसरा जो मुद्दा आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। आता तिसरा टप्पा आपल्या विद्यार्थ्यांची आपण परीक्षा घेत असतो। ही परीक्षा MCQ अशा पद्धतीची असते। त्याचं जे कंटेंट असतं, त्याचं जे अभ्यासक्रम असतो तो 10वीच्या अभ्यासक्रमावरतीच आधारित असतो। तर विषय असतात मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि बौद्धिक क्षमता ह्या पद्धतीचे क्वेश्चन असतात। प्रश्नाचं स्वरूप असतं बहुपर्यायी की ABCD असे 4 पर्याय दिले असतात आणि त्यातला अगदी जवळचा अगदी योग्य असा पर्याय विद्यार्थ्याला निवडावा लागतो। तर हे प्रश्न जे असतात ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही माध्यमातून दिलेले असतात, त्यामुळे सेमीच्या विद्यार्थ्यांना आणि मराठी मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या ही परीक्षा देणं सहज शक्य होतं। तर अशा पद्धतीनं जे परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा झाल्यानंतर ऑन द स्पॉट आपण तिथंच थोडासा पेपर तपासायला कालावधी देतो आणि तिथंच ह्या परीक्षेचं मूल्यमापन होऊन आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप पण द्यायचं काम आपण करत असतो। त्यासाठी आपण घसघशीत अशी बक्षिसं पण देत असतो। तर ह्या वर्षी पहिलं बक्षीस आपण देतो आहे, पहिल्या गुणानुक्रमे पहिला विद्यार्थी येतो आहे त्याच्यासाठी आपण देतो आहे कॉम्प्युटरचा संच। नंबर 2च्या विद्यार्थ्याला आपण देतो आहे टॅब, नंबर 3च्या विद्यार्थ्याला देतो आहे आपण सायकल। आता त्याच्या पुढच्याही विद्यार्थ्यांना आपण काही बक्षिसं देतो आहे। तर 4थ्या नंबरपासून पुढं 9 विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देतो आहे आपण 2222। नंतर त्याच्या पुढच्या म्हणजे 13पासून पुढं 11 विद्यार्थ्यांना 1111चं बक्षीस आपण रोख देतो आहे। त्यानंतर त्याच्या पुढच्या 15 विद्यार्थ्यांना म्हणजे 24च्या पुढच्या विद्यार्थ्यांना 999 असं रोख बक्षीस देतो आहे आणि त्याच्याही पुढं 17 विद्यार्थी जे असतील 39 ते 55 क्रमांकाचे तर त्यांना आपण स्कूल बॅग असं बक्षीस देतो आहे। त्यामुळं बक्षिसांची संख्या ही खूप आहे। आपल्या पाल्याला नक्कीच ह्याच्यामध्ये बक्षीस मिळेल अशी तयारी झालेली असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ह्या परीक्षेसाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे। ही जी परीक्षा आहे ती आपण रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 साली घेतो आहे। ह्या दिवशी घेतो आहे, रविवार येतो आहे। तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी वेळ काढून अवश्य ह्या परीक्षेसाठी यायचं आहे आणि आपल्या परिचयाचे आपले पाल्य असतील तर चांगलीच गोष्ट आहे,
जर परिचयाच्या व्यक्ती असतील, त्यांची मुलं असतील, त्यांनाही कल्पना द्या. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आत्तापर्यंत मिळालं आहे. जवळजवळ 12 वर्ष आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या जोरावरती आपण इथंपर्यंत आपली अकॅडमी चांगली प्रगती करत आहे. तर त्याबद्दल सर्व पालकांचं आणि सर्वच नागरिकांचं आम्ही आभार व्यक्त करतो. ह्या पुढं आणि ह्या वर्षीही आपलं सहकार्य लाभेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.